हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 18 मार्च 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे नायब सिंग सैनी यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणता दिवस हा संपूर्ण देशभरात हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे? उत्तर आहे 17 सप्टेंबर. तर 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न पाहूया. जगात शस्त्राच्या निर्यातीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे? तर जगात शस्त्राच्या निर्यातीत अमेरिकेचा वाटा सर्वाधिक आहे. तर किती टक्के आहेत? तर 34% इतका वाटा अमेरिकेचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायपोर्टचे लोकार्पण करण्यात आले? तर उत्तर आहे जालना. तर महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायपोर्टचे लोकार्पण करण्यात आले. उत्तर आहे जालना. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर आहे लातूर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, गोरासम कोरा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर गोरासम कोरा हा महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे? उत्तर आहे अहमदनगर. तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्याचे नामांतरण अहिल्यानगर करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. उत्तर आहे अहमदनगर. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास मान्यता दिलेली आहे? उत्तर आहे वेल्हे. तर महाराष्ट्राने पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास मान्यता दिलेली आहे. उत्तर आहे वेल्हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या 2 नवीन युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आलेला आहे? उत्तर आहे INS आंग्रे व INS अक्षय. या 2 नवीन युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आलेला आहे. उत्तर आहे INS आंग्रे व INS अक्षय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्यात महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे? उत्तर आहे जम्मू काश्मीर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नौदलाच्या जहाजासाठी आवश्यक असलेल्या 25 टन वजनाच्या बोलार्ड पूल टगचे अनावरण कोठे करण्यात आले? उत्तर आहे भरूच येथे. पुढचा प्रश्न पाहूया. गुजरात येथील भरूच येथे नौदलासाठी आवश्यक असलेल्या बोलार्ड पूल टगाचे
टागचे अनावरण करण्यात आले त्याला कोणते नाव देण्यात आले? तर उत्तर आहे बलजीत असे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाचा उपग्रह अवकाशात घेऊन जाणाऱ्या कैरोस या पहिल्या खाजगी रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट झाला? उत्तर आहे जपान. तर जपान देशाचा उपग्रह अवकाशात घेऊन जाणारा कैरोस या पहिल्या खाजगी रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट झाला. उत्तर आहे जपान. पुढचा प्रश्न पाहूया. PM सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या रोगाच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी आफ्रिकन देशांनी याउंडे घोषणा केली? उत्तर आहे मलेरिया. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे ऑस्कर 2024च्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? उत्तर आहे ओपेनहायमर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे DRDOने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? उत्तर आहे अग्नी 5. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला? उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. तर सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील द्वारका एक्सप्रेस वेचे उद्घाटन केले? उत्तर आहे हरियाणा. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? उत्तर आहे किशोर मकवाना यांची. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.